तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, शिक्षक सह एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंनी आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकोजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, आमरण उपोषणाला तुम्ही सुरुवात केलेली आहे, काय मागण्या आहेत? तुकोजी महाराजांच्या समाधी परिसरात आंदोलन सुरू आहे, ज्यांनी आपली ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण। मागण्या मी मागं सांगितलंच आहे। एकंदरीत कर्जमाफी असेल, दिव्यांगाच्या 6000 रुपये मानधन असेल, 17 मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली त्याची अंमलबजावणी असणार, मेंढपाळ असेल, आमचे मच्छीमार असणार, दूध उत्पादक शेतकरी असेल, मजुरांची मजुरी सुद्धा MRJची मजुरी 300 रुपये आहे। 300 रुपये रोज पकडलं तर 3 त्रिक 9 9000 रुपये महिना। म्हणजे एका इकडे किमान वेतन कायदा कामगाराचा 14000 सांगतं आणि सरकारच जर 300 रुपये रोज देत असेल तर मग मंत्र्याच्या खासदाराचे पगार 900 पटीने वाढले, मजुराचा पगार 100 पटीने वाढत नाही। या मजुराचे पगार त्याचं रोजंदारी वाढली पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही ही लढाई लढतो आहे। MRJs मधून पेरणी ते कापणीपर्यंतची कामं व्हावी, अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय। मला वाटतं सरकारनं आमचा अधिक अंत न पाहता आणि शेतकऱ्याच्या एकंदरीत हा पेरणीचा वेळ आहे, अशा वेळेस त्याला आनंद करण्याचं काम सरकार करेल अशी अपेक्षा आहे। नाही केलं तर मरेपर्यंत आम्ही इथं आंदोलन करू, त्याच्यात काही शंका नाही। तुम्ही आंदोलन करण्यापूर्वी इशारेला काही सरकार काही बोलणी झाली होती का? तसं काही तुम्हाला सांगा? असं काही बोलणी झाली नाही। अशा प्रकारचं काही सरकारनं त्याची फार आतापर्यंत दखल घेतली। एक मीटिंग झाली, त्याच्यानंतर काही झालं नाही। कोणी पाठिंबा दिलेला आहे? कोण कोण आंदोलनात भेट देणार आहे? कारण नाना पाटेकर परत येतात असं पण समज। उद्या राकेश जे टिकेत इथे येणार आहे ते दिवसभर सुद्धा इथं थांबणार आहे। त्यांचा राकेश टिकेत सुद्धा पाठिंबा दिला आहे। आता शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार आहे, पश्चिमार, त्यांनी पण पाठिंबा दिला आहे। आता सुरुवात झाली। मला वाटते कानाकोपऱ्यात आमचा शेतकरी, शेतमजूर म्हणून हे आंदोलनाला अधिक मजबूत करण्याचं काम करेल अशा अपेक्षा आहे। रायगडला देखील तुम्ही आंदोलन केलं, आता देखील आंदोलन करतायत, संपूर्ण प्रकृतीवर परिणाम होतो या आंदोलनांचा? मला वाटतं आम्ही तो 3 दिवसाचं आंदोलन केलं, त्याचा काही फार परिणाम तब्येतीवर होत असं नाही आहे। मागे मी 11 दिवस आंदोलन उपोषण केलं होतं जेव्हा मी आमदार होतो, आणि मुळात आंदोलन काही फार आनंदानं आपण करत नाही। परिस्थिती आंदोलन करण्याची येतं म्हणून आम्ही करतो आहे, आणि हजारो शेतकरी वर्षभरात मरतात। आमच्या आंदोलनानं तर ते त्यांचं मरण थांबत असेल तर मग आमच्या मरणाला फार महत्त्व नाही आहे। होऊ शकतो बच्चू कडूंनी आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे। आंदोलनाचा पहिला दिवस आहे, मरण आलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, आम्ही सांगितलेल्या मागण्या पूर्ण होत तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, मोझरी, अमरावती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।